वेलकम बॅक टू माय चॅनल #व्लॉग जिथे जाऊ तिथे खाऊ। सो मित्रांनो, याआधी तुम्हाला आठवत असेल तर आपण तंदुरी कोलंबी बिर्याणी केली होती आणि आजच्या व्लॉग मध्ये आपण करणार आहे घरगुती पद्धतीची चिकन टिक्का बिर्याणी। सो चला मित्रांनो, जास्त उशीर न करता माधुरी किचन मध्ये जाऊया आणि माधुरी आज चिकन टिक्का बिर्याणी बनवणार आहेत। ती कशी बनवायची ते आपण जाणून घेऊया। सो चला जाऊया आता आपण थेट किचन मध्ये। नमस्कार मित्रांनो, मी माधुरी। आज आपण घरगुती पद्धतीने बनवूया चिकन टिक्का बिर्याणी। त्यासाठी लागणारं साहित्य दही, हळद, मीठ, आपला हा आगरी मसाला, हा बिर्याणी मसाला, गरम मसाला, ही अद्रक मिरची लसूण पेस्ट, ही हा सुहाना चिकन तंदुरी मिक्स घेतलाय मी चिकनला लावायला, कांदा, लिंबू, टमाटर, चिकन आणि हे तांदूळ मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। बिर्याणीसाठी भात करायचा आपण, त्यासाठी मी पाणी गरम करत लावलेलं आहे। त्यात उकळी आली का त्याच्यात आपण हे तांदूळ टाकूया व पाण्याला उकळी येईपर्यंत आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी लागणारं साहित्य दही घेऊया आपण, थोडासा गरम मसाला, आपला आगरी लाल मसाला, हळद, मीठ चवीनुसार घ्यायचं, आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि अर्धा लिंबू। आणि हा सुहाना चिकन तंदुरी मिक्स मसाला टाकूया। हे पूर्ण आता मिक्स करून घेऊया आणि हे 15-20 मिनिटं आपण मॅरिनेट करायला ठेवूया, तोपर्यंत आपला भात शिजून होईल। आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण हा राईस टाकूया। साधारण हा अर्धा किलो तांदूळ आहे, त्याला मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे। आता बिर्याणीसाठी गार्निशिंग साठी लागणारा आपण कांदा तळून घेऊया। ह्याला जरा ब्राऊन होईपर्यंत कुरकुरीत असं तळून घेऊया। आता आपला राईस तयार झालेला आहे बिर्याणीचा, याच्यावर आपण आता तूप टाकून घेऊया। आणि याच्यावर असं झाकण देऊया, म्हणजे त्याचा वास तुपाचा तसाच राहील। आता कांदा पण आपला ब्राऊन झालेला आहे, आता त्याला आपण काढून घेऊया। पण आता बिर्याणी टाकायसाठी चिकन टिक्का फ्राय करायला घेऊया।
आपले आता चिकन टिक्का रेडी झालेले आहेत बिर्याणीत टाकायसाठी. हे आपण आता साईडला काढून घेऊया. आपले आता चिकन टिक्का सगळे फ्राय झाले. त्याला आपण दम देऊया. कोळशावरती तुपाची धार टाकून त्याला झाकण ठेवूया 5-10 मिनिटं. आता आपण चिकन टिक्का बिर्याणीसाठी ग्रेव्ही बनवूया. आपल्याला कांदा आता नरम झालाय. त्याच्यात आपण आला लसूण मिरचीची पेस्ट टाकूया. ही थोडा वेळ परतून लगेच त्याच्यामध्ये टमाटर टाकूया. आला लसूण मिरचीची पेस्ट पण परतून झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण टमाटर टाकूया. टमाटर पण आपण आता पूर्ण गळून देऊया, नरम होऊन देऊया. मग त्याच्यात आपण सगळे मसाले टाकूया. आपला कांदा आणि टमाटर नरम पडले. आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. आपला लाल आगरी लाल मसाला, हळद, चवीनुसार मीठ. आपण टिक्क्यात पण टाकलं आणि भातामध्ये पण मीठ टाकलं, त्यानुसार कमीच टाकायचं. गरम मसाला आणि हा बिर्याणी चिकन मसाला हे सगळं मिक्स करून घेऊया. हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपण थोडी याच्यात दही टाकूया. दही टाकून ग्रेव्हीला छान तेल सुटलंय. आता आपण याच्यामध्ये चिकन टिक्का टाकूया. आता हे सर्व मिक्स करून 5 मिनिटं याला कमी गॅसवर वाफेवर ठेवूया आपण. आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. राईस मध्ये ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकूया. हा पाणी मी गरम करून टिक्क्यात जो आपण वापरलेला तोच पाणी याच्यात टाकूया. म्हणजे फ्लेवर पण त्याच्यामध्ये जरा उतरेल. आणि थोडा वेळ तिला वाफ काढून घेऊया. आपली आता तयार झालेली आहे. आता त्याच्यावर आपण राईस टाकूया आणि दम द्यायला ठेवूया. थोडासा कांदा गार्निशिंगला कोथिंबीर टाकूया. आणि पुन्हा राईस टाकूया.
पुन्हा गार्निशिंगला कांदा आणि कोथिंबीर टाकूया. एक वाफ काढून घेऊया. आपली चिकन टिक्का बिर्याणी तयार झालेली आहे. आता बघूया आपण. मस्त स्मेल सुटलाय. आता यांना आपण सर्व करूया. आम्हाला हे सांगतील कशी झाली आहे आपली चिकन टिक्का बिर्याणी. मित्रांनो, सो माधुरीने चिकन टिक्का बिर्याणी बनवली आहे आणि आपण ती टेस्ट करून बघूया कशी झाली आहे. सो मस्त ग्रेव्ही वगैरे छान दिसते, पाहू शकता. सो पहिली बाईट घेण्यासाठी रेडी चिकन टिक्का बिर्याणीची. मस्त अशी चिकन टिक्का बिर्याणी झाली आहे. आपण स्मोक पण दिला होता. सो चिकन टिक्का एकदम परफेक्ट झालेला आहे आणि राईससुद्धा छान झालेला आहे. मिरची, कांदा. सो मी आता माधुरीने बनवली कशा पद्धतीची रेसिपी होती चिकन टिक्का बिर्याणीची. सो तुम्हाला आवडली असेल तर अशा पद्धतीची एकदा ट्राय करा घरी चिकन टिक्का रेसिपी. आणि जर हा चिकन टिक्का रेसिपीची व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या #व्लॉग जिथे जाऊ तिथे खाऊ घरची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आता भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मी पूर्ण चिकन टिक्का बिर्याणी संपवतो. बाय.